नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी खुशखबर. निर्वाह खर्च म्हणून 10,000 रुपयांची मदत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या निर्णयामुळे 100% ज्येष्ठ नागरिकांना नक्की फायदा होणार आहे. व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांकरता या महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रत्येक लाभार्थ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येकासाठी ही उपयुक्त माहिती आहे. भविष्यामध्ये तुम्हाला अडचणी किंवा तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. व्यवस्थित माहिती समजून घ्या. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांकरता महत्त्वपूर्ण तरतुदी. या ठिकाणी पहिली जी तरतुदी आहे यामधली ती आहे पाल्याकडून निर्वाह खर्च देण्याची तरतूद. पाल्याकडून पालकांना निर्वाह खर्च देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आता या ठिकाणी बघा पुढे कशा पद्धतीने मदत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. पाल्य म्हणजे ज्येष्ठ नागरिक यांचे रक्त संबंधातील मुले मुली, यामध्ये मुलगा मुलगी नातू नात यांचा समावेश आहे. पाल्याकडून मिळणारी जो चरितार्थाची रक्कम ही 10,000 रुपयेपेक्षा जास्त असणार नाही, असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. पालकांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यांना 3 महिनेपर्यंत तुरुंगवास अथवा 5,000 रुपयेपर्यंतची दंड अथवा दोन्ही शिक्षाची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. म्हणजे आता पालकांना सांभाळावंच लागेल. जर तुम्ही नाही सांभाळलात 3 महिने तुरुंगवास होईल, 5,000 रुपयांची दंड सुद्धा या ठिकाणी लागू शकेल. त्यासाठी आपल्या पाल्यांना सांभाळावंच लागेल. आपल्या पालकांना 10,000 रुपयांची मदत त्यांना करावी लागेल. जर तुमच्याने सांभाळणं होत नसेल तर त्या ठिकाणी 10,000 रुपयांचा जो काही या ठिकाणी रक्कम आहे ती आता पालकांना मिळणार आहे. आता पालकांना जर मदत ती मिळवायची असेल तर या ठिकाणी समजून घ्या, जे ज्येष्ठ नागरिक हे स्वतःच्या उत्पन्नामधून स्वतःच्या चरित्रात चालू शकत नाही आहे, अशा वृद्धांना परिपोषणासाठी निर्वाह भत्त्यासाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्ज दाखल करता येईल. अर्ज जर दाखल केला तर तुम्हाला 10,000 रुपयांची ही मदत मिळेल. आणि ही एक प्रत्येक पाल्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. आपल्या स्वतःच्या पालकांना सांभाळत नाहीये म्हणून ही तरतूद ज्येष्ठ नागरिकांसाठी कायद्यामध्ये करण्यात आली आहे. हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.